तुम्हाला नेहमीच पाहायला मिळेल. क्वार्टबीत किराट त्यांचं ब्रीद वाक्य आणि त्याच वाक्याप्रती ठाम असताना पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा दौरा आपल्याला पाहायला मिळतो. आणि आमचे याचं इथे मात्र शुभागमन जरे विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. न्यू बॅट्समन डिके आलाय. गोलंदाज तयार. विकेट हॅट्रिक बॉल असू शकतो कारण 2 बॉल 2 विकेट घेतल्यात. बॉलिंग मागवती रोहित आहे, रोहन आहे सॉरी. हा चेंडू विकेट मिळू शकते आणि आजच्या रात्रीतली तिसरी विकेट हॅट्रिक नोंदवली आहे. शाहू राजे मित्रमंडळ वडवली यांच्याकडून गोलंदाज रोहन साठी आलाय. प्राइस 500 रुपयाचं. गायकर आणि योगेश कडब यांच्याकडून आलेत 500 रुपये रोहन साठी. वेल डन रोहन. विकेट हॅट्रिक आजच्या रात्रीतील तिसरी विकेट हॅट्रिक. खरं तर ही खेळपट्टी गोलंदाजाला जास्त अनुकूल ठरली आहे. आज एकमेव संघ ज्यानं 70 धाबा ठोकल्या पहिल्या इनिंग मध्ये. चकुलोली संघाने 70 धाबा उभारल्या होत्या, परंतु या मॅच मध्ये देखील सुरुवात कमजोर झाली आणि पहिलं पॉवर प्ले षटक अक्षरशः गाजवलाय. कारण 5 चेंडूमध्ये आता 1 रन झाली 5व्या बॉलवरती. तर एकूण स्कोर आमचे स्कोर सांगतात फक्त 1-3 बाद खेळाडू झालेत बॅटिंग करत असताना. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय रोशन सलामीवीर. 5वा बॉल समाप्त झाल्यानंतर लास्ट बॉलवरती त्याला स्ट्राईक मिळाली. सलामीवीर शंकर पहिला बॉलवर दुसऱ्या बॉलवरती बाद झाला. त्यानंतर स्वप्नील दिखे बाद झाला आणि आता स्ट्राईक एंडला त्यांचा सलामीवीर रोशन आलाय. हा चेंडू रन्स मिळाली. 1 सिंगल आणि सिंगल बरोबर ओव्हर समाप्त होते. कामयाब षटक सक्सेसफुल षटक राहिलंय गोलंदाज रोहनचं आणि 2 धावा देत त्यानं 3 विकेट घेतल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बॅटिंग करत असताना इनगाव वाढदिवस इथे साजरा करतोय. नक्कीच आमचे भगवानजी देशमुख आणि त्याच्या साथीनं संतोषजी मगर साहेबांचा हा वाढदिवस आपण इथे साजरा करतोय. यस डीजे आकाश. वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा दोन्ही मान्यवरांना. यस डीजे आकाश. हॅपी बर्थडे. सामना चालू करायचा लगेच. यस वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा दोन्ही मान्यवरांना. खरं तर दविली गावचे 2 व्यक्तिमत्व आपण पाहू शकता ज्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये अफाट मेहनत घेण्यात आली आहे. मग संतोषजी मगर साहेब असतील, भगवानजी देशमुख असतील, दोन्ही मान्यवरांना हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. यस योगेश सर. पहिलं षटक कंप्लीट. यावेळीचा चेंडू फार छान होता. स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही.
स्विचिट, रिव्हर्स शॉट, स्कूप, पल्लू अनेक प्रकारचे वेगवेगळे पटके क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. परंतु हे वेगवेगळ्या प्रकारचे पटके खेळण्यासाठी तुमच्याकडे दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत. पहिली गोष्ट तुमची नजर तेज असली पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे आत्मविश्वास पाहिजे. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक साईडला खेळायचं होतं. पुन्हा एकदा डॉट चेंडू. एक एक डॉट चेंडू दबाव वाढेल. वडवली संघाचे पाठीराखे आज भरपूर संख्येने आल्यात. खऱ्या अर्थाने आज टीमचा टीमवर्क देखील भरपूर चांगला आहे. सुरुवातीलाच पहिल्या ओव्हर पासून त्यांनी सुरुवात आक्रमकतेने केली. समोरच्या टीमवरती दबाव टाकलं. 0 त्यानंतर विकेट हॅट्रिक. पहिला ओव्हर 2 रनचा अतिशय सुरेख षटक राहिलं. रोहननं पहिलं षटक फेकलं. सेकंड पॉवर प्ले. आताचा चेंडू लाईन कदाचित मिस केली आहे ऑफस्टंपच्या बाहेर आणि वाईट बॉल. तर एकूण स्कोर आमचे स्कोर सांगतायत फक्त 3. तिसरे पंच मांग केली गेली आहे. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आलाय. कदाचित तिसऱ्या पंचांना आमच्या सोबत जॉईंट व्हावं लागेल. चला तर तिसरे पंच लगेच मैदानावरती या. बघा गोलंदाजावरती ऑब्जेक्शन आलाय. आजच्या रात्रीतील शेवटची लढत प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतायत आणि कदाचित दुसरं षटक रोहित फेकतोय त्याच्यावरती ऑब्जेक्शन आलाय. कमिटीला विनंती आहे की लगेच आपण मैदानात या. चला अर्जंट कमिटी आपण एखादा मेंबर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत यायचा आणि तिसरे पंच योगेश माळी आलाय. अनुभव त्याच्याकडे देखील भरपूर आहे. आज पूर्ण श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रिकेटची नाईट स्पर्धा अर्थात खासदार आमदार चषक 2023 हे पर्व सर्व प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात दुसरी रात्रीमध्ये. तर आपण ड्रॉ देखील इथे करणार आहोत. अभिनेते टीम विकास सिसे मानकिवली कॅप्टन, त्याचबरोबरीने टीम जयनमान डोके कॅप्टन आणि त्याचबरोबरीनं टीम जय वाघोबा चिखलोली टीम कॅप्टन आणि तदनंतर राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. ड्रॉ आपण इथे करणार आहोत. 4 संघाचे नाव असतील आणि एका चिठ्ठीमध्ये विजेता संघ असं नाव असेल. लक्ष असू द्या. 2-2 चिठ्ठ्या आम्ही इथे मात्र उचलणार आहोत. 2-2 ड्रॉ उचलणार आहोत आणि शेवटचा जी चिठ्ठी राहील ती नक्कीच विजयी संघ अशी असेल. नक्कीच शेवटच्या चिठ्ठीमध्ये जो नाव निघेल त्या संघाला बाय मिळणार आहे याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आपणास विनंती आहे, वारंवार आम्ही तुम्हाला पुकार करतोय आपण या व्यासपीठावरती. कुणाची मात्र आपणास विनंती आपण या मंचावरती. तर यस योगेश सर लगेच आपण यावर नंतर ड्रॉ करू. यस बऱ्याच उशिरानंतर षटका ठोकलाय कव्हर मध्ये. काय जबरदस्त बॉटमॅनचा वापर केला. काय जबरदस्त स्ट्रोक होता. कव्हरच्या वरनं चेंडू गेला सीमारेखा बाहेर आणि षटकारानं टीमची टोटल सध्या 10 धावसंख्या होती. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं षटक फक्त 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. पुन्हा एकदा शपोन करण्याचा प्रयत्न. दोन्ही खेळाडू एका सेंटमध्ये. कदाचित धोका होऊ शकला असता. बॉलची फेकी व्यवस्थित झाली नाही. ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो. अशा मोमेंटला तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्हाला ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो करायचा आहे. परंतु बाउन्स फेकी केला त्याचा परिणाम घडला की खेळाडू पोहोचला क्रीजमध्ये. 1 धावसंख्या 11 होती. मागची मॅच लो स्कोरिंग जरूर होती परंतु खूप चांगली पाहायला मिळाली. 40 टार्गेट होतं तरी सुद्धा फाईट दिली समोरच्या टीमला. आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वडवली संघाची सुरुवात फार छान राहिली. शाहूराजे मित्रमंडळ वडवली विरुद्ध इंदगाव ही लढत सध्या प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात. सिंगे माली ह्या बॉलवरती देखील आणि सिंग बरोबर धावसंख्या 12. एकूण खेळाडू बाद झालेत 5 चेंडू झालेत. अंतिम बॉल असेल. एकूण 3 खेळाडू बाद झालेत. पहिल्या षटकात विकेट हॅट्रिक पाहिली. त्यानंतर आता सेकंड ओव्हर तुम्ही पाहतात रोहितच्या माध्यमातून फेकले जात आहे. 5 चेंडू त्यांना फेकल्यात. या षटकात अंतिम बॉल असेल. डान्सिंग डाऊन द विकेट. टायमिंग झालं नाहीये
आणि फलंदाज बाद. चौथा विकेट. अंतिम बॉलवरती मिळाली सफलता रोहितला आणि धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर अवघ्या 12, 4 बाद. तर एकूण स्कोर 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरवरती लागले तो केवळ 12 रन्स. एकमेत संघ राहिला चिखलोली, ज्यानं पहिल्या इनिंग मध्ये 70 धाबा केल्या. त्यानंतर आपण प्रत्येक टीमला पाहिलं सुरुवात त्यांची कमजोर होताना, आणि मी आल्याला कौतुकच केलं खेळपट्टीचं की पाटा खेळपट्टी आहे आणि गोलंदाजीला अनुकूल असणारी ती खेळपट्टी आज देखील हा चेंडू देखील चांगला आहे आणि ते अजून एक चांगल्या बॉलची समाप्ती झाली. एकूण धावसंख्या 12. ओव्हर नंबर 3. गोलंदाज रोहन सेकंड स्पे फेकतो. पहिलं स्पे त्याचं राहिलं खूप छान. 3 धावा, 2 विकेट, 2 धावा आणि 3 विकेट हॅट्रिक त्यानं प्राप्त केली. त्याच्यावरती विश्वास दाखवलाय. सेकंड स्पे फेकत असताना पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर मिळाली सिंगल. थोडासा प्रेशर आलाय, परंतु मी नेहमी सांगतो ना की दबावानं खेळ केला तर तुम्ही चांगला खेळ करू शकत नाही, आणि चांगला खेळ झाला नाही तर चांगलं टार्गेटही होणार नाहीये. परिस्थितीवरती मात करण्याची क्षमता असायला हवी, आणि आता परिस्थिती थोडीशी कठीण आहे, परंतु कठीण परिस्थिती मात करून एक चांगला खेळ करावा लागेल. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडू कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौक. तर एकूण चौकाराला बऱ्याच उशिरानंतर हॅलो हॅलो चिखलोली गाव जय वाघोबा क्रिकेट संघ चिखलोली. चला कॅप्टन केशव धोंडे प्लीज कम ऑन द स्टेज. आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत विजेता संघांना. जे 4 संघ विजेता झालेले आहेत आणि आता 5वा संघ आम्हाला मिळणार आहे हे लक्षात असू द्या. काल ज्या रात्रीमध्ये आपण ड्रॉ केले त्याच पद्धतीने आजच्या या रात्रीमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. पहिल्या 2 चिठ्ठ्या ज्या 2 संघांच्या असतील ती पहिली मॅच असेल. त्यानंतर तुम्हाला 2 चिठ्ठ्या पुन्हा एकदा ड्रॉच्या माध्यमातून उचलण्यात येईल आणि शेवटला जी चिठ्ठी राहील त्या संघाला बाय असेल, म्हणजे ते सस्पेन्स असेल हे लक्षात असू द्या. 5 टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहा. आज सागर यांच्यासाठी पारितोषिक येते अथर्व जयदास कडव यांच्या वतीनं 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक आपण कलेक्ट करायचं हे लक्षात असू द्या. तुमचं देखील मनपूर्वक आभार. आपण या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. एक छोटासा खेळाडू असेल त्याच्या शुभास आपण ड्रॉ करू. उपस्थित आमचे स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय बालकृष्ण दादा मुंडे आणि ग्रामस्थ मंडळ दहिवली, श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली. लक्षात असू द्या चालू सामन्याची चिठ्ठी जी असेल ती विनिंग टीम असेल, विजेता संघ असेल. मग वडवली असेल की इंदगाव याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल, परंतु आपण या अगोदर करूया एक ड्रॉ ज्याच्या माध्यमातून आपल्याला पुढच्या लढती अगदी स्पष्ट होतील. खासदार आमदार चषक 2023 देदीप्यमान पर्व आपण पाहतो आणि या ठिकाणी हा ड्रॉ सेकंड राऊंड साठी आम्ही करतोय. लाईव्ह टेलिकास्ट थेट प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळेल आणि दूध का दूध और पाणी का पाणी. आता मॅच कोणत्या संघांमध्ये असेल हे आपल्याला पाहायचंय. चला इकडे तू 2 चिठ्ठ्या 2 ड्रॉ तुम्ही उचलायच्यात, ओपन करायच्यात. तू एक उचल.
तो एक उचल. ओके, ही पहिली मॅच असेल सेकंड राऊंडची. त्यामध्ये टीम आहे विजेता संघ आणि गावदेवी कुळगाव. ही पहिली मॅच असेल बघा. चालू सामन्यातील जो विजेता संघ असेल त्याला फाईट करेल गावदेवी कुळगाव पहिल्या मॅच मध्ये. त्यानंतर आता आपण ड्रॉ करू पुढे एकदा 3 टीम मध्ये, जिथे शेवटची बाय आपण नंतर ओपन करू. ही आपल्याला पाहायचं पहिले मॅच असेल. सीसी माणकिवली आणि चिखलोली म्हणजे जे हनुमान ढोके संघाला बाय मिळाली आहे हे लक्षात असू द्या आणि त्यांचं करूया आपण अभिनंदन. जाऊया पुढे एकदा थेट कॉम बॉक्स मध्ये जिथे जोडलेत योगेशजी मडवी सर. थँक्यू सो मच. तिसरं षटक आलंय बॅटिंग साईडच्या बाजूनं, कारण 2 षटकं फार चांगली राहिली. रोहननं पहिलं षटक जे पेकलं 2 धाबेचं, त्यानंतर तिसऱ्याच ओव्हरमध्ये त्याच्यावरती आक्रमण चढवलं. योगेशजी मडवी सर तुम्हाला 1 मिनिट थांबवतो की चालू सामन्यातील विजेता संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट जो संघ ती मॅच आहे, परंतु आपण त्या संघाला ब्रेक देऊ. व्हीसीसी माणकिवली अर्थातच विकास माणकिवली टीमचे कॅप्टन आणि जय वाघोबा क्रिकेट संघ चिखलोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती आपण टॉससाठी या, कारण या मॅच नंतर तो सामना पहिला होईल. चिखलोली वर्सेस माणकिवली आणि ते फलंदाज झाल्या बाद अजून एक विकेट मिळतीये ती शाहूराजे क्रिकेट क्लब वडवली टीमला. बॅट्समन आउट. O2 कॉम बॉक्स. सिक्स विकेट 6 लॉस टीमची टोटल. सॉरी 5 बाद झालेत. 5 बाद आणि 26 धाबा. आता ज्यांचं आगमन झाला ते आमचे मित्र खऱ्या अर्थानं पंकज भोले, एक अष्टपैलू क्रिकेट खेळाडू देखील आहेत. आणि त्याच्याबद्दल निश्चित एक गोष्ट सांगेल की या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी ज्यांचं फार मोठं योगदान राहिलं, मग संघ बांधणी असो किंवा अन्य काही गोष्टी असो, त्या सगळ्या गोष्टीसाठी दहिवली संघाच्या पाठीराख्यांच्या आयोजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारा पंकज भोले यांचं आगमन झालं. वेलकम पंकज भोले, आपलं स्वागत आहे. टायगर नाईट स्पर्धा गाजवली खऱ्या त्यानं 24 बॉलमध्ये 90 धावेची इनिंग खेळणारा पंकज भोले आलाय या ठिकाणी, त्याचं स्वागत करूया. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एकूण धावसंख्या 28 धाबा 5 बाद. षटक क्रमांक सध्या आपण पाहिलं तर 4थं सुरू झालंय. पहिल्याच ओव्हरमध्ये रोहननं जो गोलंदाजी केली, विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली, पॉवर प्ले मध्ये 2 धाबा दिल्या, त्याच रोहनला तिसऱ्या षटकामध्ये 14 धाबेचा मार मिळाला. आणि नेहमीच सांगतो ना की क्रिकेट खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलणार आहे आणि कधी रंग बदलावेल कधी सांगता आलं नाहीये. एखादं षटक जर तुमच्या विरोधात असलं तर एखादं चांगलं षटक देखील तुमच्या बाजूने येऊ शकतंय. फक्त तुमच्यावरती आत्मविश्वास पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे. कारण बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य आहे की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचं सेल्फ कॉन्फिडन्स आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणी परास्त करू शकत नाही. तर एकूण धावसंख्या 29, लॉस ऑफ 5 विकेट. तर एकूण 29. चला लवकर फास्ट घ्या, वेळ कमी आमच्याकडे. प्रत्येक मॅच साठी आम्ही केवळ 25 मिनिटांचा टायमिंग सेट करतो. आणि आताचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. इट इज अ वाईट. अतिरिक्त रन्स वाढतायत. बघा चला वेळ घेऊ नका, कारण प्रत्येक मॅच साठी आम्ही 4 षटकासाठी 20 मिनिटांचा टायमिंग देतो. त्या टायमिंग नुसारच तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायचे, अन्यथा तुम्हाला पेनल्टी लागणार. अर्थात एक खेळाडू 30 गजगरीच्या आतमध्ये लावावा लागेल. खऱ्या तर आम्ही नेहमी सांगतो ना की वेळ ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाची. आयुष्याचा खेळ असो किंवा क्रिकेटचा खेळ असो, क्योंकि जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देती है. हा चेंडू यावेळेस डॉट चेंडूची समाप्ती. प्रेशर वाढत चाललंय, दबाव वाढत चाललंय. याचं कारण राहुल की
पहिला इनिंग पासून पहिला ओव्हर पासून दबाव टाकला. विकेट हॅट्रिक आली पहिल्याच ओव्हरमध्ये, त्यानंतर दबाव निर्माण झालं. तिसऱ्या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक केलं, परंतु चौथं षटक पुन्हा एकदा चांगलं हाताळलंय. एकूण 3 वाईट बॉल आले या ओव्हरमध्ये. यशनं फेकलेत आतापर्यंत बॉल 4. सुरजसाठी प्राइज असेल आता गौरव सावंत यांच्याकडून 3 षटकारास 1000 रुपयाचं प्राइज. मग असे कॅमेरामॅनने देखील प्राइज लावलं होतं. सूरज कडव देखील कॅमेरामॅन आहे आणि त्याच्यासाठी गौरवकडनं प्राइज आहे. सध्या टेनिस क्रिकेट पाहिल्यानंतर जगाच्या टेनिस क्रिकेटच्या विश्वात सर्वात उंच अशी वेबसाईट आहे. फटका छान आहे, चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चांगला प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय आणि टीमची टोटल एकूण स्कोर धावपळकावरती लागतीये 33 रन्स. ते 30 रन्स लागल्यात. स्कोर वरती 8 पॉइंट. सूरज साठी आता प्राइस बदललाय. शुभम मस्कर कडून 2000 आणि गौरव कडनं 1000 असे एकूण 3000चा प्राइस. परंतु 3 षटकारांसाठी ते प्राइस असेल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. एकूण खेळाडू बाद झालेत 5. शेवटचं अंतिम षटक असेल. विकास सीसी माणकिवली संघाचे कॅप्टन, आपणास विनंती आपण मिड इनिंग मध्ये टॉस साठी यायचं, कारण प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. जय बागोबा क्रिकेट संघ चिखलोली आणि विकास सीसी माणकिवली यानंतरची होणारे मॅच सेकंड राऊंडचा हा पहिला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येईल. ओ टू कॉम्बॉक्स. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 33 रन्स आणि पहिला चेंडू डायरेक्ट दिलाय. लास्ट मुवमेंट रन कंप्लीट केली आहे आणि खऱ्या अर्थानं 22 स्वरूपात रन्स प्राप्त झाली. आज बरेच सारे प्रेक्षक वर्ग आलेत. सर्व संघांच्या पाठीराखे आज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. सर्व कामधंदे एका बाजूला सोडून सुद्धा क्रिकेटचा एन्जॉय करण्यासाठी प्रेक्षक वर्ग येत येतात. खरं तर राहुल, त्यांना क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक म्हटले जातात आणि आज क्रिकेट चा खेळ पाहण्यासाठी ते दर्दी प्रेक्षक ग्राउंडवरती आले आहेत. त्यांचं करूया आपण स्वागत. हत्ताचा चेंडू पुन्हा एकदा चाललाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक दूर आहेत आणि लास्ट मोमेंट चेंडू निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता प्रत्येक चौकाराला देखील षटकाराला 1000चं प्राइज सूरज साठी असेल आणि ग्रामस्थ मंडळ वडवली यांच्याकडनं विकेट हॅट्रिकला 500 रुपयाचं प्राइज असेल. हा चेंडू चांगला आहे, पडल्यानंतर थोडासा टेक ऑफ झाला आणि 22 स्वरूपात रन्स प्राप्त होते. सिंगलला आणि डबलला जास्त महत्व दिलं. खऱ्या अर्थानं आज गरज आहे या क्षणाला चौकार आणि षटकारांची. एक चौकार आला दुसऱ्या बॉलवरती आणि टोटल जर पाहिली आता 39 वरती. 3 बॉल अद्याप शिल्लक आहेत. 3 बॉलमध्ये एखादा जरी राहुल मोठा हिट आला ना, 50 पर्यंत टार्गेट झालं तर मी म्हणजे समोरच्या टीमला फाईट देऊ शकतील. हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर वाईट बॉल आलाय आणि आता समीकरण आपण पाहिलं 3 बॉल शिल्लक आहेत आणि 3 बॉलमध्ये एखादा चौकार षटकार लागला तर 50 पर्यंत टार्गेट सेट होईल आणि जेव्हा 50 पर्यंत टार्गेट सेट जाईल तेव्हा मॅच चांगली पाहायला मिळेल. आणि बॅटची विकेट मिळाली आहे. चौकार षटकाराची गोष्ट करत होतो परंतु इथे काय लेंथ होती. गुड लेंथचा चेंडू फलंदाजाला बीट करून जातोय. बॅटची एज लावलंय आणि बॅट्समन आउट होतोय. धक्का क्रमांक 6 मैदानातनं बाहेर होतोय. निलेश बॅक टू द डगआउट. ये बडबड करते जनायो दही गावाचा. धावपळकावरती आमचे स्कोरर्स सांगतायत
40 रन्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. पहिलं सत्र, पहिल्या राऊंड मधलं अंतिम मॅच, त्यानंतर सेकंड राऊंडला सुरुवात होईल. खरं तर ड्रॉच्या माध्यमातून एक संघ आजच्या तिसऱ्या राऊंड मध्ये दाखल झालाय. तो संघ म्हणजे जयनमान ढोके संघ. हा चेंडू अलोंग द कार्पेट, रन्स प्राप्त होईल. एक सिंगल बरोबर टीमची टोटल 41. लास्ट बॉल आहे आणि सूरजनं आता षटकार मारला तर सागर मसने यांच्याकडून 2000चं प्राइज. नक्कीच योगेश सर, आपण पाहिल्यानंतर सूरज हा ऑफिशियल कॅमेरामॅन आहे tenniscricket.in या वाहिनीचा आणि त्यासाठी खास हे पारितोषिक आहेत. प्रेक्षकांच्या बाबतीत आपण पाठीराख्यांच्या बाबत योगेशजी मडवी सर आपण चर्चा करत होतो ना, सातत्याने आम्ही नेहमीच सांगत असो की जिथे प्रेक्षकांचं महापूर तिथे आमचं कुळगाव बदलापूर. येस, डेफिनेटली. परंतु पहिलं सत्र झाले समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये टार्गेट केलं तर 43 धावेचं. 42 धावा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना इनगाव संघानं उभारल्या. परंतु आता वडवली संघासमोर लक्ष असेल 43चं. राहुल, असं म्हटलं जातं ना की कोही लक्ष मनुष्य के साहस से बडा नाही, हरा वही जो दिल से लढा नाही. मॅच अद्यापही चांगली होऊ शकते. ज्या प्रकारे टीम वडवलीनं गोलंदाजी केली तशीच जर गोलंदाजी इनगाव संघानं केली तरी सुद्धा मॅच मध्ये ते कमबॅक करू शकतील. आणि मी मगाशी सांगितलं की स्वतःवरचा कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाही. पाहूया येणारी मॅच कशी असेल. 43 धावेचं टार्गेट डिफेन्स केलं जाईल की धावा चेस केल्या जातील वडवली टीम कडून. ऐकूया कॉमेंटर बॉक्स मध्ये. आज प्रथमच कॉमेंटर बॉक्स मध्ये जोडतायत आमच्या समेत आमचे बंधुतुल्य मित्र राहुल चव्हाण सर. टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. मी विनंती करेन सन्माननीय तेलंगे साहेब आपणास आपल्या शुभास्य आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅच जिथे विकास माणिकुली आणि जय बागोबा केशव धोंडे आणि या ठिकाणी आमच्या कॅप्टन विकास माणिकुलीचे देखील सज्ज आहेत. छापाचा कॉल आणि विकास माणिकुली टीम या ठिकाणी टॉस जिंकते आणि प्रथम क्षेत्ररक्षण दोन्ही संघाला देऊया आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा. हार्ड लक. केशव धोंडे थोडेसे नाराज आहेत कारण कॉलिंग त्यांना करायची होती, परंतु आता इथे विकास माणिकुली टीमने टॉस जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि आमंत्रित केला बॅटिंगसाठी जय वागोबा चिखलोली टीमला. आणि आता आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल वडवली संघ जेव्हा बॅटिंगसाठी राहुल चव्हाण सर जेव्हा संघ येईल, जे सलामीवीर फलंदाज धनराज म्हात्रे, तेव्हा त्यांच्यासाठी पारितोषिक सलग लागोपाठच्या 3 षटकारांसाठी फ्रेंड्स ग्रुप खऱ्या अर्थाने कल्पेश भोसले, निलेश मराठे, महेंद्र धुळे, सचिन दलाल, दिनेश भोईर यांच्या वतीनं तब्बल रोख रक्कम रुपये 5,000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. आणि ते पारितोषिक या ठिकाणी जमा सुद्धा 3 षटकारांसाठी रोख रक्कम रुपये 5,000. O2 कॉम्बॉक्स. क्या बात है, थँक्यू सो मच. डीजे मास्टर थोडासा आवाज द्या कारण आमचा आवाज थोडासा पातळ आहे. माडी सर असतील, योगीजी मडवी सर असतील, त्यांचा आवाज भरपूर मोठा आहे. थँक्यू सो मच माडी सर, थँक्यू सो मच योगीजी मडवी सर, ज्यांचा आवाज तुम्ही ऐकत होतात. सामन्याला होते सुरुवात. 2 ताकदवर टीम मध्याच्या आतमध्ये आपल्याला खेळताना दिसतील. स्थापन इथवी स्वराज्य आपला आज स्वर्णिली इतिहास गाता असे जाणता राजा ताच तरी झुकतो माता. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज त्रिवार मानाचा मुजरा करून मी समालोचक राहुल नामदेव चव्हाण मानकिवली बदलापूर या दहिवलीच्या क्रीडा नगरीवरती समालोचनाला सुरुवात करतोय. गदर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची देही याची डोळा आज दहिवलीकरांचा रंगतोय. भव्य क्रिकेटचा हा सोहळा पाहण्यासाठी आलेल्या उपस्थित सर्व प्रेक्षकांचं, मान्यवरांचं आणि tenniscricket.in या वाहिनीच्या माध्यमातून जे प्रेक्षक जोडले गेलेत त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. खरं तर हा सामना आपण पाहतोय एका बाजूला सिद्धिविनायक इनगाव संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तितकाच ताकदीचा संघ शाहूराजे क्रिकेट संघ वडवली. या 2 टीमच्या दरम्यान ही फाईट आपल्याला पाहायला मिळते. योगीजी मात्रे यांच्या माध्यमातून देखील टीम दैवलीला टीम वडवलीला शुभेच्छा आल्या, त्यांचा देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. सामना होते सुरुवात. या मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर 5 षटकामध्ये धावा बनवल्या गेल्या. आतापर्यंत 42 धावा आणि 43 धावांचं लक्ष घेऊन उतरली टीम मध्याच्या आतमध्ये
शाहूराजे मित्रमंडळ वडवली संघ आपण पाहू शकता. या मॅचमध्ये टार्गेट थोडंसं छोटं आहे, परंतु सिद्धिविनायक इनगाव नाव मोठं आहे, त्यामुळे मॅचमध्ये मजा येईल. संघर्ष तुम्हाला दोन्ही बाजूने पाहायला मिळेल. सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. यावेळेस आपण पाहतो ज्याच्या नावानं संघ ओळखला जातो तो फरदास धनराज म्हात्रे आणि त्याच्या साथीनं यावेळेस बॅट्समॅन आपण पाहतो यश. गोरदास तयार दोन्ही टीमला. विश ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. पहिलाच बॉल गोरदास लाईन थोडेसे भरकटला. यावेळेस आपण पाहू शकता गोरदाची मार्कवरती गोरदास सज्ज होत असताना स्वप्नीलला आपण पाहतो. स्वप्नीलचे आज या मॅचमध्ये स्वप्न मोठे आहेत, परंतु त्याला देखील त्यासाठी मेहनत करावी लागेल. कारण आतापर्यंत जर आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना थोडीशी कमकुवत बॅटिंग झाली टीम इनगाव संघाच्या माध्यमातून, परंतु आता गोरदाची चांगली करायचं. पहिलाच बॉल पायावरती होता, फक्त फ्लिक केला, बॉल चाला विकेटला. क्षेत्रक्षेत्र धावतोय. शेड्यूल फेकर दरम्यान अवधी होता 2 धाबा 1 पडाचा आणि त्या 2 धाबा 1 पडला देखील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धाबा ते मिळतील आणि त्याच 2 धाबाच्या साथीने आता स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन करत असताना बॅट्समन धनराजला आपण पाहतो. श्रीगणेश झालाय टीम वडबली संघाचा 2 धाबाच्या साथीनं 43 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. यावेळेस आपण पाहतोय कॉपी स्टाईल स्किलिंग शॉट टेकिंग गॅप. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. आपण जर पाहिलं ना तर मैदानावरती सूरज कडक खेळतोय. त्यासाठी आपण जर पाहिलं तर टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून भरपूर पारितोषिक लागलेत, परंतु दुसऱ्या बाजूला देखील असं म्हणायला हरकत नाही पूर्ण क्रिक लाईव्ह खेळते. कारण आपण जर पाहिलं तर कुणालजी मात्र देखील आलेत आणि मैदानावरती आपण पाहतोय भरपूर चांगला खेळ पाहायला मिळतो. परंतु मैदानाच्या बाहेर जर आपण पाहिलं ना तर आमचे नक्कीच गोविंद कामत असतील, विजय पगारे असतील, त्यानंतर अभिषेक कामत असतील, त्यानंतर आमचे नक्कीच राठोड असतील, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु यावेळेस नकार दिला धनराजच्या माध्यमातून. इथे मात्र नकार देण्यात आला. 3 षटकारांसाठी आणि 3 चौकारांसाठी 1,000 रुपयाचा कॅश प्राइज ग्रामस्थ मंडळ बडबली यांच्या माध्यमातून देण्यात येईल. हे पारितोषिक आता आपण पाहतोय खरं तर ग्रामस्थ मंडळ बडबली यांच्या माध्यमातून देण्यात येईल. बडबली म्हटलं तर आमचे संतोष मामा मात्रे जे बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आहेत. यस, त्यांचा बाचा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर पारितोषिक त्यांना देखील लाभले, त्यांचं देखील स्वागत आहे. गुरस यार लेफ्ट ओव्हर द विकेट. हा बॉल खोदून काढलाय, फटका फसला की काय. क्षेत्रक्षेत्र धावत होता, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. चेंडू जमिनीला दान झालाय, परंतु झेल कोणाला सोडलाय तर झेल सोडलाय तो म्हणजे धनराज म्हात्रेचा. याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. साधारण आम्ही क्रिकेटमध्ये सांगत असतो ज्या प्रकारे संगीतकाराला बातकारी साथ हवी असते ना, त्या प्रकारे गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते, परंतु तसं काही पाहायला इथे मात्र मिळालं नाही आहे. कारण कॅच ड्रॉप झाली आहे. आमचे साथी स्कोरर विनोदजी मगर सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना आतापर्यंत टीमची टोटल 7 धाबा. खरं तर विनोदजी मगर यांच्यासोबत आम्ही गेल्या 5 वर्षापासून जॉईंट आहोत. खूप चांगलं स्कोरिंग ते करत असतात आणि आज देखील त्यांच्या सोनेरी अक्षरामध्ये हे स्कोरबोर्ड सजवलं जात आहे. खूप चांगली लेखणी त्यांची आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं देखील कौतुक करायला हवं. राऊंड द विकेट. हा बॉल ऑन साईडला बनवण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. क्षेत्रक्षेत्र धावतोय डीप मध्ये, हाताचा पिसारा त्याने बोलवला आणि आता आपण पाहतोय एक पहिला फलंदाज बाद होईल. बॅटिंग करत असणारा टीम वडवली संघासाठी यश. बॅक टू द पवेलियन. मध्ये आपण पाहू शकता खरं तर DSP पॅनल लगेच पंच आपण पाहू शकतो. आमच्या DSP पॅनलचे सर्व दत्ता कडव सर. काय खेळ त्यांचा पाहायला मिळतोय. बॅटिंग करत असताना जरी ते मात्र ते लवकर बाद झाले, परंतु क्षेत्ररक्षणाचा दर्जा आता मधल्याच्यात पण दाखवत असताना सिद्धिविनायक इंदगाव म्हटलं तर शंकर बिशे
त्याची ओळख आहे आणि त्यांचा संघ मैदानावरती खेळतो. परंतु दुसऱ्या बाजूला संघर्ष आता वाढला टीम वडबली संघासाठी. तर आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना 7 धावा इथे बनवले जरूर, परंतु महत्त्वाचा फरक जो होता तो आता बाद झाला. यशला इथे मात्र यश मिळालं नाही आहे, तो बाद झाला आहे. आणि आता नवीन बॅट्समनमध्ये आपण दाखल होतो आहे संघाचा सेनापती ऋतिक म्हात्रे. येस, अँड्रे रसेल वडवलीचा आपण पाहू शकता. खरं तर संघनायक ऋतिक म्हात्रेला आपण पाहतोय मात्र दाखल झाला. गोरा सज्ज होतो षटक क्रमांक पहिलं. स्वप्न सुरुवात करत असताना लेफ्ट राऊंड द विकेट ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपण पाहतोय. यामध्ये देखील बॉल चालला गॅप मध्ये दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण पाहिलं इथे मात्र यश इथे मात्र बाद झाला. परंतु त्यानंतर आपण जर पाहिलं तर बद्याच्यात दाखल झाला तो म्हणजे बॅट्समन ऋतिक. आणि पहिल्याच बरोबर त्यांनी सांगितलंय कोणी साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नसतं, तर संकटाच्या छातावर पाय देऊन आपलं अस्तित्व कायम करायचं असतं. आणि तेच त्याने केलंय, कारण पहिल्या बरोबर ते चौकार टोकला. स्वप्नावर सुरुवात त्याने केली आहे. आणि आता आपण पाहतो येणारी 24 चेंडूचा काही शिल्लक आहे आणि अजून 32 धावांची गरज आहे. सामना भरपूर चांगला लागेल त्यात शंकाच नाहीये, कारण दोन संघ आपण पाहू शकता. बदलापुरातील नामांकित संघ एकामेकाच्या अगेन्स्ट कडबी झुंज देत असताना किरण येतोय गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक दुसरं. पहिलाच बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, बॉल झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक फंबल जरूर झाला, परंतु तरी देखील धाव घेण्याची ताकद होत नाही. खरं तर माणूस होतं परंतु धाडच नव्हतं. धनराज म्हात्रेला आपण पाहतो ज्याने मात्र बॉल ड्राईव्ह केला ऑन साईडला, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न इथे मात्र नाही आहे. आणि पहिला बॉल राहिलाय गोरदास किरणच्या नावावरती. डॉट बॉल. काहीसा कान मात्र आता ऋतिक आणि धनराज मध्ये आता मात्र होत असताना नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू आहे धनराज, लेजंड खेळाडू आपण पाहू शकता. परंतु दुसऱ्या बाजूला यंगस्टर खेळाडू ऋतिक, आणि त्याला कानमात्र देण्याचं काम आता आज धनराज देखील करतोय. पाहायचं इतकंच आहे कानमात्र कितपर्यंत सार्थ ठरेल या मॅच मध्ये. गरज यार ऑन साईडला प्रॉपर टायमिंग, परफेक्ट मिळाला बॅट. जसा बॉल बॅटच्या राऊंडमध्ये आला तसा टक्सा स्वीट जाऊन येऊन कानामध्ये आदळला आणि त्या बॉलने केली मिड विकेट बाउंड्री लाईनची सफर. षटकार. मदतीला टीमची टोटल पलकाप्रती बेगाने पुढे जात असताना आतापर्यंत 17 धाबा. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पहिला 11 धाबा खर्च केला गोलंदाज स्वप्नीलला, परंतु आता सुरुवात चांगली केली होती इथे मात्र किरण, परंतु दुसऱ्या बरोबर ते षटकार ठोकला. खरं तर पहिल्या बरोबर अभ्यास केला पूर्णपणे धनराजनं. तदनंतर काहीसा कानमंत्र नक्कीच काहीशी चर्चा झाली दोन्ही प्लेयर्सच्या माध्यमातून. आणि आता आपण जर पाहिलं तर दुसऱ्याच बरोबर ते षटकार ठोकलाय धनराजच्या बॅटमधनं. 6 धाबा इथे आल्या. 6 धाबाच्या साथीने आता टीमची टोटल 17 धाबा. आतापर्यंत फलकावरती एक फरदा यश बाद झालाय, परंतु काय फरक पडतोय कारण बॅटिंग इथे कडक होती धनराजच्या माध्यमातून. गोलंदाज किरण पुन्हा एकदा सज्ज होतो लेफ्ट राऊंड द विकेट. शेजात पेस गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, बोटं पिकली होती, रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, भाग मिल्का भाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल फरार. 4 धाबा चौकार.
धनराज मात्रेला आपण पाहतोय. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 21 धाबा इथे मात्र बनवल्या गेल्या बॅट्समन धनराजच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय खरं तर मानकरी टीमचे खंदे समर्थक मन्नू थॉमस सर यांचं इथे मात्र शुभागमन झालं. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्वांचे लाडके अंकल मन्नू थॉमस आपलं देखील स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र आपण पाहतो आतापर्यंत धाबा पलकावरती बनवल्या गेल्या 21 धाबा. 43 धाबाचा लक्ष्याचा पाठला करत असताना काप बॅटिंग होती. 22 धाबांची अजूनही गरज आहे या मॅचमध्ये. चला अधिकचा वेळ खर्च करू नका. इनकम टीम 25 मिनिटाचा अवधी तुम्हाला देखील. सफल झाले. हुक करण्याचा प्रयत्न. संपर्क नाही बॅटन बॉलचा. टप्पा पडल्यानंतर भरता बेगन बॉल मात्र लेग स्टिकच्या बरोबर निघून चाललाय यस्थिर रक्षकाच्या हातामध्ये. सुटकेचा मोकळा निश्वास आता गोलंदाज किरण देखील सोडला असेल. कारण आपण जर पाहिलं पहिला बॉल जरूर आला तदनंतर षटकार तदनंतर चौकार आणि आता या बेस्ट डॉटबॉलची समाप्ती होत असताना 4 चेंडू फेकले. 10 धावा आतापर्यंत खर्च केला. थोडीशी मागणी गोलंदाजी जरूर झाली आहे. कमबॅक करण्याचा प्रयत्न यावेळेस देखील रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षण धावतोय पाठमोऱ्या परिस्थितीमध्ये परंतु अखेर बॉल थांबला नाहीये. बॉल जाऊन थांबतोय थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. धनराजच्या बॅटमधून कलात्मक स्ट्रोक चौकार. आणि त्याच चौकारच्या साथीने आता टीमची टोटल पलकावरती 25 धाबा. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न परंतु आता संपर्क नाही. या बॅटअप पाडमधून हा बॉल निघून गेला. खरं तर एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपण पाहिलं आणि आता आपण पाहतोय या डॉटबॉलच्या साथीने टीमची टोटल पलकावरती आतापर्यंत 25 धाबा. षटक क्रमांक दुसरा झाले संपन्न. पहिल्या षटकामध्ये 11 तर या षटकामध्ये 14 धाबा खर्च केला आणि परत बाद झाला 1. हे स्टेज आहे. खरं तर जर्मन डोके टीमचा एक अष्टबल खेळाडू मंगेश भोईर अर्थातच सर्वांचा लडका मॅगी त्याचा देखील वाढदिवस आहे. त्याला देखील आमच्या समोरच्या कक्षातून आणि आयोजन कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. आणि नक्कीच दापिवलीचे आमचे सुभाषजी गायकर त्यांच्या माध्यमातून देखील मंगेश भोईरला ते मात्र वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनपूर्वक शुभेच्छा. गोलंदाज सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सोपरेवरती विश्वास दाखवला. पहिलाच बॉल फटका फसला की काय. बॉल चाला 20 मध्ये. क्षेत्ररक्षण धावतो. एक धाव तर एक पटी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे मिळतील. गुड रन बिटवीन द विकेट. आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पलकावरती 27 धाबा. 43 धाबांचं लक्ष होतं या मॅच मध्ये परंतु त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना टॉप गिअरवरती बॅटिंग केली आहे धनराज म्हात्रेनं. आज खरं तर भरपूर अपेक्षा होत्या धनराजकडनं देखील टीम वडवली संघाला आणि त्याने देखील त्या अपेक्षेचा भंग केला नाही आहे. आतापर्यंत भरपूर चांगली बॅटिंग त्याने केली आहे. आणि अजून जर आपण पाहिलं तर मध्याच्या मध्ये वडवली टीमचा 24 कॅरेटचं सोनं राजेश म्हात्रे यांना अजून बाकी आहे. ही देखील जमेची बाजू आहे. पाहिलं होतं मी राजेश म्हात्रेला कानूरच्या मैदानावरती काय बॅटिंग त्याने देखील केली होती. गोरदाज सज्ज होता. खोदून काढलाय. बॉल चालय पुन्हा एकदा लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण डीप मध्ये. सूरज उचलून चेंडूला फेक करत दरम्यान एक सिंगल मध्ये. खरं तर वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे आम्ही नक्की ही स्पर्धा तुमच्यापर्यंत लाईव्ह पोहोचवत नव्हतो युट्यूबच्या माध्यमातून. परंतु आता पुन्हा एकदा वीज आमच्यापर्यंत इथे मात्र नक्कीच पोहोचली आहे त्यामुळे आता लाईव्ह देखील ऑन होईल. आमचे कॅमेरामॅन देखील सज्ज होतील. येस स्पर्धा कव्हर करतोय आपण. जरी इथे मात्र वीज पुरवठा खंडित झाला वायफाय नाहीये तर देखील गौरव सावंत फाट मेहनत घेतात. त्यांच्या साथीनं प्रशांत पवार असतील त्यांची मेहनत आपल्याला पार मिळते. जाऊया मॅचच्या दिशेने. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर टीमची टोटल पलकावरती 28 धाबा. गोरदास किरणवरती स्वप्नीलवरती पर्यंत विश्वास दाखवला टीम इनगावनं.
यावर देखील पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, फक्त दिशा द्यायचा होता, जमलं नाही. 20 मध्ये फटका इचकूट करायचा होता, परंतु बॅटन बॉलचा संपर्क नव्हता. बरदा बेगाने बॉल निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती ते होत्या. 3 धावा आतापर्यंत खर्च केला. स्वप्न देखील 3 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या मॅचमध्ये आपण जर पाहिल्यानंतर टार्गेट 43 धावांचं होतं, परंतु बॅटिंग चांगली झाली, त्यामुळे ते टार्गेट आता थोडंसं छोटं वाटायला लागलं. परंतु इनगाव संघ देखील कमी लेखून चालणार नाही आहे. गोरदाजी त्यांची देखील हत्यार, आणि आता तो हत्यार त्यांना देखील बाहेर काढावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक फंबल झाले, त्यानंतर आपण पाहतोय चेंडू पुन्हा एकदा डीपमध्ये ट्रॅव्हल झाला आणि इथे 2 धावा मिळतील. खरं तर लक्ष थोडंसं छोटं आहे 43 धावांचं, आणि त्या धावा तुम्हाला इथे मात्र वाचवायच्या आहेत. परंतु अशा प्रकारच्या जर चुका झाल्या तर त्या धावा वाचणार नाही आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आतापर्यंत टीमची टोटल फलकावरती आपण पाहतोय 30 धावा बनवल्या गेल्या धनराजच्या माध्यमातून. धनराज आणि त्याच्या साथीनं ऋतिक ही जोडी आपण पाहतोय. खरं तर लवकर फरदाज यश बाद झाला. आज भरपूर अशा अपेक्षा यश करण्यात देखील होत्या, परंतु त्याने थोडंसं नाराज केलं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू बराच काळ हवेमध्ये तरंगला. डीप क्षेत्ररक्षक स्वतः यष्टी रक्षक पोहोचले होते, आणि एक चांगला फरदाज आता मात्र तंबूच्या दिसले जात असताना फरदाज बाद. आवड मला ज्याची मी त्याला धनराज इथे बाद झालाय, परंतु आता विश्वास दाखवला तो म्हणजे राजेश म्हात्रेवरती. विश्वास हा 1 रुपयाच्या नाण्यासारखा असतो, त्याच्याकडे संशयाने कोणी बघत नाही, आणि गैरसमज हा 2000च्या नोटीसारखा असतो, कारण ती नोट किती करकरीत असताना तर त्याच्याकडे दुकानदार आवर्जून पाहतो. टीमची टोटल फलकावरती 30 धावा, 2 फलंदाज बाद झालेत. न्यू बॅटर मध्ये आपण दाखल होत राजेश म्हात्रेला आपण पाहतो. गोरदास स्वप्नील ज्याने मात्र कमबॅक आता केलाय. गरज होती कमबॅकची, एखादा ब्रेक थ्रूची गरज होती, आणि आता तो ब्रेक थ्रू मिळाला, तो म्हणजे बॅट्समन धनराजच्या माध्यमातून. आता येणारे 13 चेंडूचा काही शिल्लक आहे, आणि 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. प्रयत्नांची पराकष्ट करत असताना आपण पाहतोय आपल्या सिंदगाव संघ. असं म्हटलं जातं क्षेत्र कोणत्याही असो कष्टाला पर्याय नाही आहे, आणि कष्ट जर दमदार असले ना तर यशालाही पर्याय उरत नाही आहे, आणि तेच प्रामाणिक कष्ट आता सध्याच्या घडीला करत असताना मैदानामध्ये टीम इनगाव लाऊड अपील झाली आहे. यावेळेस आपण पाहतोय पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा आला नाही आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु पंच आमचे भीष्मासारखे ठाम उभा, कोणत्याही प्रकारचा निर्णय आला नाही आहे. आणि यावेळेस आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होत असताना 3 ऑफिशियल पंच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. खरं तर मेन पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय शहापूरचे आनबान शान मुन्ना पठाण, त्यानंतर त्यांच्या साथीने आपण पाहतोय मध्यवर्ती महेशजी मिसाळे सर मॅम फ्रॉम जुईनगर, आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज आहेत. खरं तर भरपूर चांगले पंचगिरी आपण नेहमीच त्यांची पाहत असतो. मॅम फ्रॉम अंबरनाथ अभयजी पाटोळे सर, स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर 3 ऑफिशियल पंच आपण पाहतो. अनेक उन्हाळे पावसाळे त्यांना देखील पाहिलेत, त्यामुळे खेळाचा योग्य तो न्याय देण्याचं काम त्यांचा नेहमीच होत असतो. कोणत्याही प्रकारच्या खेळाडूवर इथे मात्र अन्याय होणार नाही आहे, कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही आहे, यावरती सातत्याने त्यांचं लक्ष असतो. थँक्यू. 12 चेंडू आणि 13 धावांची आता गरज आहे या मॅचमध्ये. जयेश होतोय नवीन गोरदाजी मार्क वरती. जरा स्पीडअप करा. इनगाव टीम आपण भरपूर वेळ खर्च करता, याची आपण नोंद घ्यायची. अधिकचा वेळ तुम्ही खर्च करू नका, कारण सामना महत्त्वाचा आम्हाला माहिती आहे, परंतु जितका वेळ तुम्हाला दिला आहे तितक्याच वेळामध्ये तुम्ही सामना कव्हर करायचा, त्यामुळे अधिकचा वेळ आता खर्च करू नका. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोरदा सज्ज होतो जयेश. पहिलाच बॉल ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न, बॅटची बाहेरची काटा, बॉल चालला पाहिल्याच्या क्षेत्रामध्ये. काय रनिंग पाहायला मिळते. खरं तर राजेशला आपण पाहतोय विकेट धोक्यात होती, डेंजर झोनला तो धावत होता, परंतु हरणीच्या वेगानं आणि चित्याच्या चपळाईनं ही 1 धाव त्याने कंप्लीट केली. 11 बॉल आणि 12 धावांची गरज आहे. 1-1 धावांना देखील आपण सामना जिंकू शकतो, माहिती आहे टीम वडवली संघाला, आणि त्याच अनुषंगाने आता मध्यच्यामध्ये बॅटिंग देखील होती. न्यू बॅटर आपण पाहतो मध्यच्यामध्ये राजेश. प्रथमतच तो स्ट्रायकिंग गेमवरती असेल. 1 चौकार आलाय ऋतिकच्या बॅटमध्ये, 1 दुहेरी धाव आली, 2 सिंगल त्याच्या बॅटमध्ये आलेत.
खोदून काढण्याचा प्रयत्न झाला. पुन्हा एकदा 20 मध्ये बॉल चालला डिपल ते क्षेत्ररक्षक धावतोय. शर्यत लागली इथे मात्र चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये चेंडूला अडवलाय परंतु 2 धावा इथे मिळतील. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. डेंजर 2 धावतो राजेश मात्रे. 3 धावा मैत्रावरती कंप्लीट होतील का? आणि यस 3 धावा मैत्रावरती कंप्लीट देखील झाल्यात. काय धावतोय मध्ये त्याच्यामध्ये राजेशला आपण पाहू शकता. खरं तर पूर्णपणे धाबत धाबत गेला तदनंतर स्थिर झाला पडला तरी देखील पुन्हा एकदा उठला. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, जे मात्र गावाच्या नावासाठी आणि गावासाठी खेळलं जातं. खरं तर राजेश मी कौतुक करेल कारण लगेच त्यांनी गोरदादा देखील विचारलं की बरा आहेस का. हेच तर खेळाडू भीती आहे मित्रांनो, याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर राजेशच्या माध्यमातून येथे मात्र खेळाडू वृत्ती दाखवण्यात आली. 3 धाबा इथे मिळतील आणि त्याच 3 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत 34 धाबा अजून गरज या मॅच मध्ये 9 धाबांची. जयेश सज्ज होतो राईट नंबर विकेट नाव ऑन साईडला घेतण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा संपर्क नाही बॅटन बॉलचा. याची जर गरज होती टीम इनगाव संघाला. एक डॉट बॉल स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा शिरकाव करून देईल टीम सिद्धिविनायक इनगाव संघाला. परंतु एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा कमबॅक करेल टीम बॅटिंग करत असताना आपण पाहतोय शाहूराजा क्रिकेट संघ बडबली. 9 चेंडू आणि 9 धावांची गरज. दोन्ही संघाचा विचार केला तर ताकदवर संघ आहेत. दोन्ही संघाला एकामेकाचा डावपेच माहिती आहे, त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल या शंकाच नाही आहे. दोन्ही संघ आता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना वडोली संघाला जिंकायचा जरूर, परंतु इनगाव संघाला हार नाहीये मंजूर आणि त्यासाठी चाललेला असलेला हा सामना आपल्याला पाहायला मिळतो. खोदून काढण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा वेळेस आपण पाहतोय. चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे मिळतीये आणि एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती पुढे सरकत असताना आतापर्यंत आपण पाहतोय धाबा बनवल्या गेल्या 35 धाबा इथे बनवल्या गेल्या. 8 धाबांची अजून गरज. 43 धाबाचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण जर पाहिलं तर यष्टीरक्षक इथे बीट झाला आणि लगेच इथे मात्र एक धाव एकवडली. राजेश म्हात्रेला आपण पाहतोय त्याच्यामध्ये एक धाव त्याने एकवडली आणि एका धाबाच्या साथीने आता टीमची टोटल फलकावरती 35 धाबा. 8 धाबांची अजून गरज. राजेशला माहिती होता की स्ट्राईक मला हवी आहे, मोठ्या पटका मी मारू शकतो आणि त्याच दिशेने आता स्ट्राईक घेतली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला देखील कमबॅक करावा लागेल. 8 धाबांची गरज असताना आपण पाहतोय इथे मात्र गोलंदाजी भरपूर चांगली झाली. 8 चेंडूचं काय शिल्लक गोरता जयेश चांगली गोलंदाजी करत असताना ऑन साईडला घेतल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जाऊन शरीरावरती चेंडू आदळला आहे आणि एक धाव इथे मात्र मैदानावरती कंप्लीट होतीये. एकदा राजेशसाठी जोडला टाळा व्हायलाच हव्या, कारण मित्रांनो त्याची शरीर सृष्टी तुम्ही पाहू शकता. परंतु आज खरं तर गावाची जर्सी त्याच्या अंगावरती आणि गावासाठी तो मैदानामध्ये क्रिकेट खेळत असताना आपण पाहतोय पूर्णपणे स्वतःला झोकून देतोय. डाईव्ह त्याने लगावली आहे आणि आता लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळते आणि समीकरण उरलंय येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज. हा सामना आता शेवटच्या ओव्हरपर्यंत जाईल का हा देखील प्रश्न मध्ये गोंगावलाय आणि जर शेवटच्या ओव्हरपर्यंत हा सामना गेला, शेवटचा बॉल पर्यंत सामना गेला तर मनोरंजन तुम्हाला देखील पाहायला मिळेल. भरपूर प्रेक्षक आपण पाहू शकता मैदानावरती. कालच्या रात्रीपासून आपल्याला हे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतात. खरं तर खासदार आमदार चषक या स्पर्धेवरती भरपूर प्रेम प्रेक्षकांचा पाहायला मिळतो. शेवटचा बॉल तो देखील राहिला आता वाटतंय गोराच्या नावावरती आणि आता येणारे आपण पाहतो 6 चेंडू खेळ शिल्लक आहे आणि 7 धाबांची गरज. हा सामना आता येऊन ठेपलाय शेवटच्या 6 ओव्हरवरती, जिथे मात्र 7 धाबांची गरज. पाहिजे तेवढ्या प्रतीक आपण लगेच त्याच्यात जायचा फर्स्ट एड बॉक्स घेऊन आणि पाणी देखील घेऊन जा आपण.
छोट्या पाण्याच्या बॉटल घेऊन जा. तर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होती. 6 चेंडू आणि 7 धाबाची गरज असताना शंकराकडे विश्वास दाखवला तो म्हणजे शंकर विषयवरती यावेळेस आपण पाहतोय 7 धाबा त्या डिपेंड करायच्या आहेत. हरण्याची काळजी आणि जिंकण्याची महत्वाकांक्षा न बाळगता प्राणपणाला लावून लढावं म्हणजे विजय तितकाच आनंदही होतो. आणि जरी इथे मात्र पराभव झाला तरी देखील तो तितकासा मनाला लागत नाहीये. 6 बॉलमध्ये 7 धाबाची गरज असताना शंकर सज्ज झालाय. स्टॅकिंग वरती राजेशला आपण पाहतोय. हा सामना आता शेवटच्या ओव्हरपर्यंत आलाय. गोरदास सज्ज होतोय. पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित करत असताना या मॅचची गोल्डन विकेट आता जाईल मैदानाच्या बाहेर. राजेश बॅक टू द पॅव्हिलियन. पाच बॉल 7 धाबाची गरज आहे. मॅच मध्ये असा सामना रंगला होता खरं तर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. त्यावेळेस देखील गोरदास सज्ज होता तो म्हणजे शंकर बिच्छे. 6 चेंडूमध्ये 7 धाबाची गरज असताना तो सामना डिपेंड करण्यात आला होता. परंतु शेवटच्या बॉलवरती समोरच्या संघाने षटकार मारून तो सामना जिंकवला होता. परंतु यावेळेस या मॅच मध्ये काय घडतंय ते देखील पाहावं लागेल. गोरदास सज्ज होते पुन्हा एकदा शंकर राऊंड द विकेट. फुल टॉस बॉल फक्त दिशा दिले. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. क्षेत्राशी धावतोय चेंडू आणण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु मोक्याच्या निर्णयाने बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅट्समन रोहितच्या बॅटमध्ये हा चौकार येतोय आणि त्या चौकाराच्या साथीने आता रोहित देखील सांगतोय ना तके अभी प्यार ना हिम्मत हमने हारिया. हौसला टीम मोड़वली के लिए कुछ करके दिखाने का, इसीलिए तो बीच मैदान के अंदर संघर्ष जारी है. चौकार. चेंडू आणि 3 धाबाची गरज. मोकाच्या निर्णयाने यावेळेस आपण पाहतोय फलंदाज रोहितच्या बॅटमध्ये चौकार आला. खरं तर फुलटॉस चेंडू फेकला होता फक्त दिशा दिली आणि आता 4 धाबा इथे एक पडल्यात. आता आपण जर पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आणि 3 धाबाची गरज. हा सामना आता आपण पाहतोय शेवटच्या ओव्हरपर्यंत आलाय जरूर परंतु शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का, कारण सामना पूर्णपणे इथे मात्र खुला गेला रोहितच्या माध्यमातून. 4 धाबा त्याने एक पडल्यात आणि त्या 4 धाबाच्या साथीने टीमची टोटल पलकावरती आतापर्यंत जाऊन पोहोचले. 40 धाबा इथे बनवल्या गेल्या. 3 धाबाची अजून गरज. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. गोरदास तयार. पुन्हा एकदा फक्त दिशा दिले. बॉल चला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पाहिलं होतं क्षेत्र मोकळं आहे. 2-2 खेळाडू धावतात परंतु अवधी होता इथे 2 धाबा 1 पॉईंटचा. तिसरी धाव कंप्लीट होईल का आणि 3 धाबा मैदानामध्ये झालेत कंप्लीट ते पाहायचं. आणि 3 धाब्याच्या साथीने इथे मात्र संघ विजयी होतोय तो म्हणजे बॅटिंग करत टीम शाहुराचे क्रिकेट संघ वडवली.